घरगुती गॅसला केंद्र सरकार प्राधान्य देणार. गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी एस्मा कायदा लागू. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय. गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील 20% उपहारगृह बंद. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा परिणाम. आखाती देशांमधील युद्धाची झळ आता आपल्या घरापर्यंत. सिलेंडर बुकिंगची मुदत 21 वरून 25 दिवसांपर्यंत. साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी निर्णय. युद्धाच्या भडक्याने गॅस पाठोपाठ खाद्यतेल सुद्धा महागलं. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम. खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना फटका. आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता स्मशानभूमीवर. पुण्याच्या स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिन्या बंद. गॅसच्या तुटवड्याचा सोलापुरातील हॉटेल व्यावसायिकांना फटका. व्यावसायिक सिलेंडरचा भाव 2400 रुपयांवर पोहोचला. हॉटेल व्यावसायिकांनी जय महाराष्ट्रकडे व्यक्त केली खंत. आखाती देशातील युद्धाचा कंपन्यांना फटका. गॅसअभावी MIDC मधील कंपन्या बंद पडणं सुरू. संभाजीनगरमधील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर. गॅस सिलेंडरवरील निर्बंधांचा नागपुरातील व्यावसायिकांना फटका. परिस्थिती न सुधारल्यास हॉटेल बंद करण्याची वेळ येणार. लोकसभा सभापतींवरील अविश्वास प्रस्तावामागे राजकीय हेतू. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून अविश्वास प्रस्तावाला. 50 लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण. पिंपरी पोलिसांनी पाठलाग करून 5 जणांना ठोकल्या बेड्या. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचा शपथविधी संपन्न. लोकभवनात पार पडला राज्यपालांचा शपथविधी. युद्धाच्या ज्वाळा भारतापर्यंत आल्या. पीएमची भूमिका काय? इस्रायल इराण युद्धावरून संजय राऊत यांचा थेट पंतप्रधानांनाच सवाल. संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने. पंचायत समिती सभापती निवडणुकीमध्ये राडा. भाजपने 3 सदस्य पळवल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप.